गेंदबाजी करने वाले गेंदबाज का नाम। इस बार पहली गेंद पर आक्रमण, मिड विकेट पर फील्डर, गेंद के नीचे, अंडर द बॉल। ओहो हो, आखिरी समय पर हाथों को बंद करना, कहीं ना कहीं गलती कर बैठे और पहली गेंद पर एक गोल्डन चांस था, वो गोल्डन चांस गवाया। यहां पर जीवनदान मिलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम नेरल टाइगर्स के बल्लेबाजों को। पहले रन स्ट्राइकर इंड के बल्लेबाज को शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली, डीप पॉइंट, और जो सभी नियम है कि 45 प्लस के ही गेंदबाज या तो गेंदबाजी की पहली शुरुआत करेंगे या बल्लेबाजी की। गेंदबाज का नाम। इस बार बढ़िया गेंद, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद को रखा था। 12th मैन अब गेंदबाजी करने वाले जय मल्हार फाइटर्स के 12th मैन, प्लीज आपको आना है। सन्मान्य जय मल्हार संघाचे संघमालक सन्मान्य प्रणालजी लाळे साहेब आणि राजेश दादा पार्टी साहेब यांचे ते शुभागमन झाले। त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचकावर या। एक जबरदस्त स्पर्धा सुधागड, खालापूर आणि कर्जत या 3 तालुक्यांना एकत्रित आणून एक भव्य दिव्य ही देखणी अशी प्रीमियर लीग प्लस ओपन क्रिकेट सुद्धा तुम्हाला बघायला मिळते। इथे मात्र आदरणीय प्रणालजी लाले साहेब आणि राजेशजी पार्टी साहेब यांचा मनपूर्वक स्वागत। 12th मॅन या जय मल्हार वाले योगेश तांडेल गेंदबाजी मार्ग पर। विजय स्ट्राइकर एंड पर बैकफुट पर गए, अच्छी तरीके से शॉर्ट कवर पर गेंद को खेल दिया है, एक ही रन। बहुत ही अच्छा आयोजन हमें नजर आता हुआ, बहुत ही सुंदर ये पिच। और पिछले इंटरव्यू में मॉन्टी ने कहा कि बहुत ही मुफीद पिच यहाँ पर बनाई है। अच्छी पिच है, अच्छी आउटफील्ड है, ग्राउंड अच्छा है, बाउंड्रीज पूरी तरीके से 360 डिग्री की है। और सुधागढ़ परली एसोसिएशन की यही तो खास बात है, इस ग्राउंड में कई क्रिकेट प्रतियोगिता हमने देखी है। पीपीएल, परली प्रीमियर लीग, एसपीएल, सुधागढ़ प्रीमियर लीग, विलास दादा युवा प्रतिष्ठान क्रिकेट प्रतियोगिता, और ये ट्रॉफी हम देख रहे हैं करजत, खालापुर, सुधागढ़ प्रीमियर लीग 40+। अनिल जी कोहली आते हुए, इस बार बढ़िया गेंद बिल्कुल रडार से दूर रखते हुए। फ्लड लाइट्स, दूधिया रोशनी में ये पूरे मुकाबले। और अनिल जी कोहली, जहाँ पर सुधागढ़ तहसील की बात हो, सबको इकट्ठा करने का बड़ा योगदान उनका। बीसीसी परली के एक होनहार कप्तान। बढ़िया नेरल टाइगर्स के बल्लेबाजों को बांध कर रखा है जय मल्हार फाइटर्स के गेंदबाज तांडेल ने। और पहली ओवर की समाप्ति, 1 ओवर के खेल के बाद रन बने हैं मात्र 2 रन। डीजे तू जमाना समान। प्रणालजी लाले साहेबांचा आपण या सुधागड खालापूर कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण करतो यथोचित मान आणि सन्मान। हेलो चेक। धन्यवाद। त्याचप्रमाणे आपण पाहतोय सूरजजी केदारी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा आपण सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय यथोचित मान सन्मान। आणि
धन्यवाद. तर नक्कीच आपण पाहतोय चेंडू मैदानात द्यायचा आहे. चेक. शंतनू कुठे असाल बॉल बॉय तर आपण लगेचच स्टेजची संपर्क साधायचा आहे. जबाबदारीची कामं जी आपल्याला दिलेली आहेत ती जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडायची आहे. प्रत्येकाने सर्वांना जी जबाबदारी दिलेली आहे ती प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. इथे मात्र स्टेप आउट करून मारलाय. नक्कीच आपण पाहतोय चेंडू जातोय 1 बाउन्स. 4 धावांसाठी येतोय हा खणखणीत दणदणीत असा हा चौकार. थोडीशी आयोजकाकडून विनंती असेल की स्पीडअप करायचं आहे. आता मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचा टाइमपास नकोय. स्विचिटचा प्रयत्न केला गेला इथे मात्र आपण पाहतोय परंतु भन्नाट वेगाचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. इथे मात्र चेंडू बॅटला स्पर्श होत नाही. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आपण पाहतोय सलामीच्या बॅटर मैदानामध्ये पाहतोय नेरळ टायगर्स या संघाकडून अमरजीत आणि विजय पार्टे. आणि पहिलं षटक गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त इथे मात्र झेल पाहायला मिळतोय. प्रशांत जी खांडेकर ने मात्र इथे टिपलाय अप्रतिम असा झेल. तो पण एक अतिशय जबरदस्त असा धडकेबाज फलंदाज विजय पार्टे मात्र इथे नक्कीच बाद होतोय. कमान डीजे. एकविरा माऊली कारल्यागडी नक्कीच वास करते आणि त्या कारल्यागडी आता चैत्र महिन्यामध्ये भक्तगण खऱ्या अर्थाने गर्दी करतील. पालखी सोहळा आई एकविरेचा पाहण्यासाठी बरेच जण नक्कीच नवस घेऊन जात असतात आई एकविरेचा आशीर्वाद घेण्यासाठी. डीजे ऑपरेटरचं खरंच कौतुक करे. अतिशय सुंदरचं गीत आपण ऐकलं. हेच गीत आपण कंटिन्यू करायचंय. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा. न्यू बॅटर मैदान एंटर झालाय नागेश आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. ओ माय गॉड. आणि चेंडू मात्र हातातून निसटलाय गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. कौतुक करतोय. आज अतिशय सुंदर असं गीत आपण ऐकवताय. चैतन्याचं वातावरण निर्माण करताय मैदानावरती. आई माऊलीचं गीत आपण ऐकवताय. सोप्पा हातातला झेल मात्र नागेश सारख्या स्फोटक फलंदाजाचा मात्र नक्की तिथे मात्र झेल सुटलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण. शपलवर मारण्याचा प्रयत्न इथे मात्र सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो काय नाही. इथे मात्र ओ माय गॉड काय घडलंय मैदानामध्ये आता ते आपण नक्कीच पंचांकडनंच आपण ओ युटी आउट आहे परंतु कोणता नक्कीच बॅटर आउट आहे ते आपण नक्कीच पंचांकडनं बघूयात काय डिसिजन येतोय. कदाचित गोलंदाजाने चेंडू पटकन जर स्टंपला लावला असता तर नागेश सारखा मोठा फलंदाज रनआउट बाद झाला असता. परंतु 3 खेळाडू
चेंडू बरोबर खेळत बसले आणि त्या चेंडू बरोबर खेळत असताना मात्र पटकन अमरजीतने मात्र क्रीजवरती येऊन मात्र इथे क्रॉसिंग केली आणि अमरजीतने मात्र आपला स्वतःची विकेट मात्र टाकली. दरम्यान इथे मात्र आता आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय किशोर. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातील दुसरं षटक इथे मात्र समाप्त होत आहे. आमचे साथी स्कोरर आम्हाला इथे नक्कीच सांगतायत 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय धाव संख्या झाली ती नेरळ टायगर्स या संघाची आपण पाहतोय 17 धावसंख्या झालेली आहे 2 गडीच्या मोबदल्यात. आणि 17 म्हटल्यानंतर खतरा हा नेहमीच असतो, परंतु हा खतरा कोणासाठी असणार, बॅटर की गोलंदाज, हे आपण पाहणार आहोत. आता तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय जय मल्हार या संघाकडून. गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे आम्हाला इथे, मारुती. स्ट्राइक एंडला पाहताय आपण नेरळ टायगर संघाकडून किशोर. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती आहे. आता कोणत्याही प्रकारचा टाइमपास नकोय, पंचांना सुद्धा विनंती असेल ऑफिशियल टायमिंग आपण देतोय आपण आता, कारण की आता फ्लड लाईट्स ऑन झाल्यात आणि फ्लड लाईट्स ऑन झाल्यात म्हणजे नंतर याच्यानंतरचा एक नेक्स्ट सीझन चालू होतोय. एक गाव ग्रामीणचा लॉट या मैदानावरती खेळणार आहे, त्यामुळे आता विनंती असेल की आपण कोणत्याही पद्धतीचा टाइमपास मैदानात करू नका, थोडंसं स्पीडअप करायचंय प्लीज. पहिला चेंडू इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू इथे टाकण्यात आलाय. पहिली धाव इथे कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल ती नेरळ टायगर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा अतिशय चपलाने धावून काढल्यात, 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक, तर नक्कीच मी या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग मध्ये मी समालोचक अनिल कोळी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. डेड बॉल इथे मात्र नक्कीच पंचांकडनं डिसिजन आलाय. थोडस कधी कधी होत असतं ह्या गोष्टी, आपण ज्यावेळेस एक्स्ट्रा रनअप घेऊन ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस हातातून चेंडू निसटतो आपल्या, आणि त्यावेळेस मग पंचांना डेड चेंडू घोषित करण्यात येतो. इथे मात्र नक्कीच कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय, 1 धाव कंप्लीट होते. दरम्यान एका धावेवरती समाधान झालंय, 1 धाव मिळते. शंतनू आता नक्कीच खऱ्या अर्थाने आलाय. शंतनूचं मी खरंच खूप कौतुक करेल. शंतनू असेल, बरेच ऋतिक असेल, अशी सगळी मंडळी ज्यांनी प्रत्येकाने जी जबाबदारी घेतली ती जबाबदारी यशस्वीरित्या सगळेजण पार पाडतायत. बघा, एखादा आयोजक कर्त्याला एखादी जबाबदारी दिली असते, आपण आयोजक कर्ते असतो, ती जबाबदारी पूर्ण करणं हे सर्वात मोठं काम आहे. अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. इथे मात्र नागेशला मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु हा चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. डॉट चेंडू आला इथे मात्र हा. आणि आता हलकासा ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू, पंच दंडित करतायत. चेंडू येतोय हा स्क्वेअर चेंडू, अवंतर स्वरूपाची 1 धाव खात्यामध्ये ऍड केली जात आहे. धावसंख्या अवंतर या धावेने मात्र जाऊन पोहोचले ती 21 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे आणि या शॉर्ट पिच चेंडूला मात्र व्यवस्थितपणे निरकून पारखून घेतलाय, भेदून दिलाय. मिड विकेट रिझनला 6 धावांसाठी आलाय षटकार. टोक डीजे. कधीही तुम्ही हे जुनं गीत कोली गीत ऐकलत ना, तर मनाला प्रसन्नता देणारे असे हे गीत बनवण्यात आलेले आहेत. आणि इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये, मिस फिल्डिंग पाहायला मिळते. जिथे 1 धाव होती तिथे मात्र आल्यात या 4 धावा. कमान डीजे.
गोल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव जोरात धावून काढले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबलिंग झालं इथे मात्र पुन्हा एकदा, परंतु एका धावेवरतीच समाधान होते. वेट कॉल आलाय, दरम्यान एक धाव मिळते. तिसरं षटक इथे समाप्त होते आणि 3 षटकाच्या अंती आपण पाहतोय नेरळ टायगर संघाची धावसंख्या झाले 32, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा आता अंतिम षटक कोण घेऊन येते तत्पूर्वी ऐकूयात पुन्हा एकदा आपण डीजे ऑपरेटरला. चैता पाटाचे महिन्यामध्ये गो चैता मध्ये म्हणजे या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत ज्याने मोस्ट सिक्सेस मारलेत तो म्हणजे नेरळ टायगर्स संघाचा नागेशने आतापर्यंत 2 इनिंग मध्ये 7 सिक्सर मारलेले आहेत, 7 षटकार. त्याच्या पाठोपाठ नरेश दादा युवा प्रतिष्ठानचा प्रवीण ने मात्र 2 इनिंग्स मध्ये 6 षटकार मारलेत. त्याच्या पाठोपाठ पुन्हा एकदा नेरळ टायगर्सचा फलंदाज विजयने मात्र 2 इनिंग्स मध्ये 6 षटकार मारलेत. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय जय मल्हार संघाकडून. इथे मात्र सरळ बॅटने खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झाली. 2 धावा मिळतायत आपण पाहतोय त्या नेरळ टायगर्स या संघाला. गोलंदाजाचं नाव आम्हाला समजलं पाहिजे, वामन. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू आपण पाहिलात. पुन्हा एकदा नागेश ऑन स्ट्राईक आहे. फसवा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू. इथे मात्र बॅटचा वेग अतिशय प्रचंड होता परंतु चेंडूचा वेग अतिशय स्लो होता, याच्यामुळे कनेक्शन जुळलं नाहीये आणि हा चेंडू मात्र आलाय डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर नागेश. थोडासा मिस फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा इथे मात्र दुसरी धाव आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावे लागेल ती नेरळ टायगर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 36 धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. याच संघाने पहिल्या सामन्यामध्ये 99 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या होत्या. तोच नेरळ टायगर संघ खेळतोय आणि आतापर्यंत 36 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. कुठेतरी गोलंदाजी मात्र नक्कीच जय मल्हार संघाची चांगली होताना दिसते. पुन्हा एकदा फसवा चेंडू, स्लोअर अटेम्प्ट केला. इथे मात्र आता रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय तो म्हणजे एक हार्ड हिटर फलंदाज नागेश. कमान डीजे. एक विगा माऊली माऊली मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. कमान डीजे.
सुधागड खालापूर आणि कर्जत 40+ प्रीमियर लीगसाठी जे संपूर्ण लीगसाठी जे टी शर्ट्स आपण परिधान केलेत, हे संपूर्ण टी शर्ट्स मात्र आपल्याला माननीय श्री प्रकाश भाऊ देसाई भाजपा नेते रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून हे संपूर्ण आपण ब्रँडेड टी शर्ट्स पाहताय. त्याचप्रमाणे आपण पाहताय या संपूर्ण ज्या ट्रॉफीज दिसतात आपल्याला चमचमात्या, त्यामध्ये आपल्याला सौ साक्षी सतीश देसाई विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत परळी, त्याचप्रमाणे सतीश पांडुरंग देसाई प्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून या संपूर्ण ट्रॉफीज मात्र आपल्याला इथे या 40+ प्रीमियर लीगसाठी मात्र मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे जे लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहताय यूट्यूबची व्यवस्था ती मात्र आपल्याला विलास दादा पालवे आणि मिलिंद देशमुख यांच्या माध्यमातून यूट्यूबची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 40+ लीगसाठी जी मॅन ऑफ द सिरीज जी सायकल जी आहे ती मात्र आपल्याला श्री सतीश दादा पवार यांच्या माध्यमातून ही सायकल आपल्याला नक्कीच मिळालेली आहे. त्याचप्रमाणे या लीगसाठी अल्पोहार जेवण या जेवणाची व्यवस्था ते म्हणजे आपल्याला शेखरजी ठाकूर आणि गंगाधर दादा देशमुख त्रिशा हॉटेलचे सर्वा यांच्या माध्यमातून संपूर्ण लीगसाठी अल्पोहार जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्रिशा हॉटेलच्या बाबतीत सांगायचं झालं तर पाली खोपोली रोडवरती टाटाचा माळ या गावाच्या नजदीकच हे त्रिशा हॉटेल आहे. आणि या त्रिशा हॉटेलला कधी आवर्जून तुम्ही एकदा भेट द्या. अतिशय रुचकर असं जेवण या हॉटेलमध्ये मिळतं, अगदी योग्य दरामध्ये. तसं मांसाहारी पाहिजे तर मांसाहारी आणि शाकाहारी हवं आहे तर शाकाहारी अशा पद्धतीचं जेवण नक्कीच तिथे उपलब्ध आहे. आणि अतिशय खूप चांगली क्वांटिटी आणि दरामध्ये त्रिशा हॉटेलला जेवण मिळतं आहे. तर नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा. गंगाधर दादा देशमुख यांचं हे हॉटेल त्रिशा हॉटेल. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण जे ब्रँडेड आपण गॉगल्स जे आपण पाहतोय ते आपल्याला खोपोलीचे आपले रॉयल हयातचे मालक आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून संपूर्ण या ब्रँडेड गॉगल्स आपल्याला मिळत आहेत. चला वळूया मैदानावरती. आपण पाहतोय 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. पहिला गोलंदाज आपण पाहतोय नेरळ टायगर संघाकडून अर्जुन. इथे मात्र पहिला सलामीचा बॅटर मैदानात उतरलाय तो म्हणजे जय मल्हार संघाकडून चंद्रकांत आणि सुनील ठोंबरे. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव नक्कीच मिळालेली आहे. 24 चेंडू 37 धावांची आवश्यकता. पहिलं षटक चालू झालंय, पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय, एक धाव आलाय स्कोरबोर्डवरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच पाहतोय आपण, परंतु यावेळेस बॅटची कडा लागून मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथे एक धाव मात्र चपलाने धावून काढली, एक धाव मिळते ती मात्र जय मल्हार या नक्कीच संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस येतोय आपल्या समोर. याच्यानंतर नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे लगेचच. नरेश दादा युवा प्रतिष्ठानच्या विरोधात खेळलेला नेरळ टायगर्स. यानंतर लगेचच आपण तयार राहायचं आहे. नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघाचे खेळाडूंनी मात्र कुठेही जाऊ नका. यानंतर लगेचच मॅच आहे आपली. आणि इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर, क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर चेंडू टाकलाय. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे जय मल्हार संघाचा सुनील. कमान डीजे. अतिशय धुवाधार इनिंग आपण पाहिलीच. प्रशांतजी खांडेकर यांची 21 धावांची बहारदार खेळी केली होती पहिल्या सामन्यामध्ये 8 चेंडूमध्ये. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय वनडाऊनच्या भूमिकेमध्ये आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी घेऊन मात्र मैदानात उतरलेत. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज आपण पाहतोय
अर्जुनच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट घेतले. सुंदर गोलंदाजी. मान्य श्री सुधागड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मान्य श्री पंकज दादा देसाई यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावरती यायचंय. आपलं या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुधागडचा पहिला बायकर मॅन म्हणून नावाची ओळख आणि एक अतिशय जबरदस्त असा एक खेळाडू पंकज देसाई यांचं इथं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि इथे मात्र काय होतंय मैदानामध्ये, पुन्हा एकदा अर्जुनने मात्र चेंडू टाकलाय यॉर्कर आणि मोठा फलंदाज मात्र प्रशांत खांडेकर याला मात्र केलाय त्रिफळाचीत. विकेट हॅट्रिकला मात्र ते नक्कीच तिथं सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय. आता आपण पाहतोय जय मल्हार संघाकडून सतीश. एक जुने जाणते क्रिकेटर आमचे मंगेश दादा इथे आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त असे खेळाडू आहेत. परंतु गोलंदाजाचं खरं कौतुक करावं, विकेट हॅट्रिकला आता खऱ्या अर्थाने इथे सुवर्ण संधी आहे. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय, परंतु नाही 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 इथे हलकासा चेंडूला कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या चेंडूवरती एक धाव जरूर मिळते. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय जय मल्हार या संघाची धावसंख्या झाली 2 गडीच्या मोबदल्यात 4. आता 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, 33 धावांची गरज आहे. संधी देऊयात डीजे ऑपरेटरला. इथं पनवेल कोलीवाडाचं आपण पाहिलं, परंतु आपटा कोलीवाडा सुद्धा आता आई एकविराचा या गडावरती प्रस्थान करतोय. यावर्षी खूप मोठी पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे करल्या गडी. दरम्यान आपण पाहतोय 18 चेंडू आणि आता 33 धावांची आवश्यकता आहे. सुधागड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने या सुधागड तालुक्यातील पहिला बायकर मॅन म्हणून नावाने ओळखले जातात पंकज देसाई यांचं आपण या सुधागड खालापूर आणि कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण यथोचित मान आणि सन्मान करणार आहोत. दुसरा षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय संदीप. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला नक्कीच. तिथे मात्र गुडलाईन चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर, परंतु यावेळेस अतिशय चपळाईने एक धाव जोरात धावून काढली आणि एक धाव मात्र आपल्या संघाला मिळवून दिली. जय मल्हार या संघाला धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या 5. या धावसंख्येवरती 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 चेंडू आणि आता 32 धावांची आवश्यकता असणार आहे. नेक्स्ट बॉल. इथे मात्र अतिशय जबरदस्त बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय आणि भेदून दिलाय. लॉंग ऑन रिझनला आलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. डीजे यथोचित मान आणि सन्मान घेणार पंकज देसाई यांचं या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या सुधागड तालुक्यामध्ये पहिला बायकरमॅन म्हणून नावाची ओळख आहे आणि अतिशय एक जबरदस्त असा एक अष्टपैलू खेळाडू
म्हणून या पंचक्रोशीमध्ये ओळख जय हनुमान देसाईपाडा संघाचे कर्णधार. थोडासा कान मंत्र देताना इथे आपण पाहतोय गोलंदाजाला. धावसंख्या 6 वाढली, धावसंख्या जाऊन पोचली 11. या धावसंख्येवरती 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही जवळजवळ 26 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडू आणि 26 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, जोरात मात्र क्षेत्ररक्षक धावत आला. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळत आहेत त्या जय मल्हार या संघाला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. नरेश दत्ता युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाच्या सर्व खेळाडूंनी कुठेही जाऊ नका, लगेचच आपली मॅच असणार आहे. याच्यानंतर भन्नाट वेगाचा चेंडू इथे पाहायला मिळाला, नक्कीच आपण पाहतोय. परंतु या चेंडूवरती मात्र एक धाव चपळाईने मात्र धावून काढलेली आहे. पंचांचा डिसिजन मात्र येणं अपेक्षित आहे. चला आता पंचांशी आर्ग्युमेंट्स करू नका, जो डिसिजन असेल तो पंच देतील. आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. चला स्पीडअप करायचंय प्लीज, विनंती आहे आयोजकांकडून. पंच सगळ्यांसाठीच आहेत, आपल्याला कोणताही डिसिजन कोणाच्या बाजूने देणार नाहीत, कारण की ऑफिशियल्स पंच त्याच्यासाठीच आपण इथे बोलवण्यात आलेले आहेत. तटस्थ राजेंद्र बोईर सर अँड टीम. काल आम्ही पाहिलं तर कर्जत खांडपे या गावी आम्ही खेळायला गेलेला असताना जय पवार सरांचा आम्ही अनुभव तिथे बघितला. जय पवार सर स्वतः उभे होते पंचांच्या भूमिकेमध्ये. अतिशय जबरदस्त असा पॅनल आहे त्यांचा जय पवार सरांचा. आणि या पॅनलमध्ये खऱ्या अर्थाने काल आमचे परळीचे गोलंदाज गोलंदाजी करत होते. खूप चांगलं मैदान खांडपे गावचं, अतिशय सुंदर अशी स्पर्धा भरण्यात आली. आपण पाहिलं A1 जोडी चषक. आज तिथे मात्र ए लॉट आहे. निलेश नाईक सर, ए लॉट आहे आज तिथे. चांबार्ली उमरोली सारखे मोठे मोठे संघ उतरणार आहेत. दिग्गज खेळाडू पाहायला मिळणार आहेत तिथे. गर्दी होणार यात काही शंका नाहीये. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाची अंतिम धावसंख्या झाली ती जय मल्हार या संघाची 17 धावसंख्या झाली आहे 2 गडीच्या मोबदल्यात. आता 12 चेंडू आणि आता 20 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 100 पर ओव्हर 10 रन्स. संधी देऊयात आपण डीजे ऑपरेटरला. दोन षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडू आणि आता 20 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 100 पर ओव्हर 10 रन्स. आता खऱ्या अर्थाने ही मॅच बॅलन्स झाली आता इथे मात्र, कारण की 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. याच्यातून जो येईल संघ. नरेश दादा युवा प्रतिष्ठान वेट करतोय. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय नेरळ टायगर्स या संघाकडून. सुनील. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या लीगचा नियम आहे, या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 20 धावा या बनवाव्या लागतील 12 चेंडूमध्ये.
चला विनंती आहे की आपण स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आपण पाहताय नेरळ टायगर्सच्या विरोधात जय मल्हार ही लढत पाहायला मिळते मैदानामध्ये. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु इथे मात्र वेट कॉल आलाय. दरम्यान एक धाव मिळते. समीकरण थोडंसं आता चेंज होते. शेवटचे 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता 19 धावांची आवश्यकता असणार आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या स्पर्धेचा नियम आहे. पाहतोय आपण गोलंदाजी मार्फत तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज सुनील. स्ट्राईक एंडला आपण आता नक्कीच पाहतोय बॅटर चंद्रकांत याला. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या ही संपूर्ण आपण स्पर्धा पाहताय. शॉर्ट पिच चेंडू आहे, त्याला नक्कीच पॉइंटच्या डोक्याच्या वरून मारलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय 4 धावांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार. चार धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु यावेळेस थोडासा चेंडूला वेग होता आणि आता मात्र संधी होती खऱ्या अर्थाने, परंतु चेंडू मात्र हातातनं निसटतोय आणि एक जीवनदान मिळतंय बॅटर चंद्रकांत याला. आणि परंतु एक धाव नक्कीच कंप्लीट होते. एक धाव मिळते ती जय मल्हार या संघाला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावून पोहोचले 23 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे. मॅच खऱ्या अर्थाने बॅलन्स आहे. इथून 9 चेंडूमध्ये 14 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, परंतु यावेळेस थोडीशी चेंडूला उसळी होती आणि उसळी घेऊन चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख पार पाडतोय. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. समीकरण थोडंसं बदललंय. शेवटचे 8 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता आहे. जसा जसा चेंडू आता मात्र टाकण्यात येईल तसं तसं समीकरण मात्र बदलतंय. पंचांकडून मात्र 1 बाउन्सचा कॉल देण्यात आलाय गोलंदाजाला. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूला मात्र नक्कीच मात्र खेळून काढले. सरळ बॅटने सन्मान देण्याचं काम केले. एक धाव नक्कीच मिळते ती जय मल्हार या संघाला. शेवटचे आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही खऱ्या अर्थाने बाकी आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे बॅटर चंद्रकांत, मात्र आता ऑन स्ट्राईक आलेला आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट स्पर्धेचा नियम. अरुणजी माने, नक्कीच आम्ही यांचं या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. दरम्यान चेंडू मात्र आलाय मिड विकेट रिजनला 6 धावांसाठी. खणखणीत ती 30 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. चला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. शेवटचं आणि अंतिम षटक कोण घेऊन येते आपण पाहतोय.
देवेन. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सतीश बॅटर. नॉन स्ट्राईक एंडला चंद्रकांत. गोलंदाजी मार्फत अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज देवेन. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अजूनही आपल्याला 40+ 2 सामने खेळवायचे आहेत आणि ते 2 सामने झाल्यानंतर सुधागड असोसिएशनचे 4 संघ खेळतील मैदानात आणि ते 4 संघ खेळल्यानंतर एक गाव ग्रामीणचे 8 संघ खेळतील. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कोणतीही चुकी करत नाही. दरम्यान इथे सोप्पा झेल मात्र टिपलाय आणि बाद झालाय तो म्हणजे बॅटर सतीश. कमान डीजे. झालेला आहे. शेवटचे आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय जय मल्हार संघाकडून आपण पाहतोय वामन. मॅच अजूनही बाकी आहे. 7 धावा बनवाव्या लागतील 5 चेंडूंमध्ये. ट्विस्ट आता निर्माण झालाय खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या मॅच मध्ये. गरिबांचा वीरेंद्र सेहवाग प्रणय राजपूरकर इथे आलाय. ऋतिक कदम हे सुद्धा इथे आलेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. अतिशय मेहनत घेत आहेत या संपूर्ण लीग साठी. ते शंतनू असतील, बिरवाडकर, प्रणय राजपूरकर, ऋतिक कदम, ओम बारणेकर, त्याचप्रमाणे यश राजपूरकर, सगळ्याच जणांची या संपूर्ण लीग साठी खूप सारी मेहनत आहे. प्रत्येकाला ज्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पडतायत. वळूया मैदानावरती पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त रोमार्चक सामना बघायला मिळतोय. जय मल्हारच्या विरोधात नेरळ टायगर. 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आणि न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय तो म्हणजे आपण पाहतोय वामन. मंगेशजी चव्हाण, बालाराम दादा गायकवाड, मिथुनजी लांगी, चेतन दुधाने, कुणालजी कार्यकर. इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि भेदून दिलाय. लॉंग ऑन रिझनला आलाय. 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. ठोक डीजे. बदललेलं आहे. जिथे 5 चेंडूमध्ये 7 धावा हव्या होत्या तिथे मात्र आता 4 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये चेंडूला किती महत्व आहे. जर चेंडू मैदानात पोहोचला नाही ना तर आपण खेळू सुद्धा शकत नाही. एवढं सगळं आयोजन आपण केलंय खरं, परंतु एक चेंडू जर नसेल मैदानात तर आपण खेळू शकत नाही. महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. महत्वाचा घटक क्रिकेटचा खऱ्या अर्थाने चेंडू आहे. आणि इथे मात्र काय होते मैदानामध्ये, खऱ्या अर्थाने नेरळ टायगर सुद्धा इथे मात्र हार मानायला तयार नाहीयेत. शेवटच्या आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 1 धावेची गरज आहे. आणि आता मात्र नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑन रिझनला हा चेंडू आलाय. दरम्यान विजयी नक्कीच आपण पाहतोय ही 1 धाव आलेली आहे. दरम्यान दोन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. सिकंदर ही दोस्तों कहलाता है. धन्यवाद डीजे. ऑफिशियल्स आम्हाला फोनवरती शुभेच्छा आलेल्या आहेत. तानाजी